तर जेव्हा ते आपले YouTube फॅमिली मेंबर्स भेटतात आणि म्हणतात, "बाबा आम्ही प्रगत दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, हां, खूप छान असतात हां, आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पण असतात. कधी-कधी हां. आम्हाला खूप फायदा होतो." तेव्हा कसं वाटतं तुम्हाला ते नाही, भेटून खूप बोलून? आनंद होतो. ॲक्चुअली मला तर बघा लोकांशी भेटणं, लोकांशी बोलणं, बरोबर, ओके, हे मला पहिल्यापासूनच आवडत आलेलं. म्हणजे स्कूल फ्रेंडपासून, कॉलेज फ्रेंडपासून आत्तापर्यंत सगळे टचमध्ये आहेत. बरोबर. ओके, म्हणजे नाही नाही म्हणता-म्हणता आता पण एक म्हणजे आमचा वर्गाचा पट होता 60-65, ओके, शाळेमधला. तर तरीसुद्धा आता एक 30-40 लोकं टचमध्ये आहेत. अरे वाह! कॉलेजमध्ये पण पाटकर कॉलेजचे टचमध्ये आहेत, साठे कॉलेजचे टचमध्ये आहेत. वाह! ओके, आणि त्यानंतर पण जेवढे पण आपले ग्रुप झाले, म्हणजे मी एक्सेंचरमध्ये होतो, सर्कोमध्ये होतो, ओके. त्यानंतर मीडियामध्ये होतो. अजून पण अच्छा. सगळ्या मित्रपरिवाराबरोबर टचमध्ये आहे. त्याच्यामुळे आपलं कसं, मी माणसातलाच माणूस आहे. ओके. सो त्यामुळे मी तर नेहमीच एन्जॉय करतो आणि आता तर उलटा ॲडव्हांटेज हे होतं, की समोरून माणसं येतात, बोलतात, बरोबर. गप्पा मारतात. त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडतं, की बाबा त्यांचं गाव कुठे आहे, त्यांचं मुंबईत कुठे राहतात, बरोबर. त्यांचा बिझनेस काय आहे, आणि मी नेहमी प्रश्न विचारतो त्यांना आणि त्यांच्याकडून पण मला बरंच काही काय शिकायला वगैरे पण शिकायला मिळतं. आणि बऱ्याच वेळ होतं, की आता बघा मी कंटेंट क्रिएटरच नाहीये, फक्त युट्यूबरच नाही, तर मी बिझनेस पर्सन पण बिझनेस. आहे. ओके. सो बरोबर, बिझनेसमध्ये मला आपले जे सबस्क्रायबर आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांची पण बरीचशी हेल्प होते. ते बरोबर. पण बऱ्यापैकी गाईड करत असतात. कारण त्यांनी पण आयुष्यामध्ये ऑलरेडी बरंच काही अचीव्ह केलेलं असतं. येस. तर ते पण आपल्याला गाईडन्स देत असतात. "प्रगत असं कर, प्रगत तसं कर." ओके. त्यामुळे शिकायला पण खूप मिळतं सबस्क्रायबरकडून. बरोबर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.